बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे. प्रभू येशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बारकाईने समजून घ्यायचं आहे, देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे. आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे, रोज संध्याकाळी 6:15 ते 7:15 या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा. जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू. गुगल मीटच्या द्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत. आणि माझी इच्छा आहे की त्या स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं. तर नक्कीच आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा. देवा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद. स्वर्गातील जिवंत दयाळू देवा, या वेळेला आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला धन्यवाद द्यायला आलेलो आहोत पित्या, कारण आज दिवसभर तुम्ही आमचा सांभाळ केलास. सकाळी उठल्यापासून या क्षणापर्यंत आम्हाला लागणाऱ्या सगळ्या गरजा पित्या तुम्ही आमच्या भागवल्यात. त्याबद्दल आम्ही सर्वजण पित्या तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावामध्ये आज तुमच्या समोर येत आहोत. ते असं नाव आहे ज्या नावामध्ये इतका गोडवा आहे, इतकं मधुरता आहे की जे नाव घेतल्याने, ज्या नावावर विश्वास ठेवल्याने तारण मिळतं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पित्या आम्ही तुमच्याकडे येत आहोत. प्रभू येशू, आम्ही आमच्या हृदयाचं समर्पण तुला करत असताना, तुझ्या वचनाविषयी आम्ही शिकत असताना प्रभू, आमचं विचार करण्याची शक्ती वाढव, आकलन करण्याची शक्ती वाढव. आणि जे काही आज तुझ्या वचनातून आम्ही शिकणार आहोत प्रभू, ते ग्रहण करण्यास आणि त्यानुसार चालण्यास तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. प्रभू परमेश्वरा, जे भाऊ बहीण वाटेत आहेत, प्रवासात ऐकत आहेत प्रभू, त्यांचा प्रवास तू सुखाचा कर, त्यांना सुखरूपरित्या घेऊन ये. आणि जे भाऊ बहीण या क्षणाला जॉईन होत आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांना देखील त्यांचं मन, बुद्धी, शरीर पूर्णपणे दे बापा तुझ्या वचनाकडे लागू देत. कारण आम्ही थोडा वेळ तुझ्या वचनात घालवणार आहोत दे बापा, परंतु हा थोडा वेळ आमच्यासाठी येणारे 24 तास आशीर्वाद असा घेऊन येणार आहेत प्रभू. इथून पुढची सर्व वेळ काळ पवित्र पित्या तुमच्या हातात देऊन ही प्रार्थना येशू ख्रिस्त जो तुमचा एकुलता एक पुत्र त्याच्या सामर्थ्यशाली नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका बापा. आमेन. 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 ओके भावांनो आणि बहिणींनो, आपण दाखले, प्रभू येशू ख्रिस्ताने जे दाखले शिकवलेत त्याच्याबद्दल आपण शिकत आहोत. आणि त्या दाखल्यांमधला जो पहिला दाखला आपण बघत आहोत, पेरणी करणाऱ्याचा दाखला. पेरणी करणारा बी पेरायला निघाला. काही बी जे आहेत ते वाटेवर पडलेले आहेत, पाखरांनी येऊन ते नेलेले आहेत. दुसरं जे बी आहे ते कुठे पडलेलं आहे? खडकाळीवर पडलेलं आहे. खडकाळीवर पडलेलं बी मूळ न धरल्यामुळे ऊन, वारा, पाऊस येतो आणि ते सगळं पीक जे आहे किंवा ते बी आहे ते उडून जातं. आणि तिसरं जे पीक आहे ते काटे कुसळ्यामध्ये पडलेलं असतं. संसाराच्या काळजी, चिंतांनी ग्रासून गेलेलं ते बी आहे. आणि चौथं जे बी आहे ते आपण शिकणार आहोत. पण त्या अगोदर जेव्हा आपण हे तिन्ही बी पाहतो की ते बी जेव्हा त्यांच्या ठिकाणी पडलेलं असतं, तेव्हा परमेश्वर त्या बीची काळजी घेतो की नाही घेत हे आपण बघत आहोत. काल आपण विचार केला त्याच्याविषयी, खूप चांगले मुद्दे तुम्ही लोकांनी मांडले की शेतकरी जेव्हा बी पेरतो, जेव्हा त्याला समजतं की बाबा पीक पाहिजे तसं येत नाहीये, तर तो त्या जमिनीची मशागत करतो. आमेन. सगळेजण आहेत, ऐकतायत मला?
आमेन. तो शेतकरी जो आहे तो त्याच्या शेतीची मशागत करतो, जमिनीची मशागत करतो आणि तो तपासणी करतो की माझी जमीन कुठल्या प्रकारची आहे, त्या जमिनीमध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे आणि मग त्याप्रमाणे तो खत पाणी घालून त्याला पाहिजे तसं तो पीक चांगलं बनवतो आणि त्याला तो देवावर अवलंबून राहतो की उचित वेळी त्याला ऊन वारा पाऊस लागेल आणि मग त्याच्यामधून चांगलं पीक निघेल. मित्रांनो, बी आणि जो शेतकरी आहे किंवा कामकरी आहे, शेतातला मजूर जो आहे, तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण हे पाहिलंय, आपल्याला माहिती आहे. जो आपल्यासाठी सगळं काही कष्ट घेतो, वेळोवेळी आपल्याला तो सांगत राहतो की बाळा तू जे काही करत आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे. तो कुठल्या ना कुठल्या माध्यमाने आपल्याशी बोलत असतो. ते लहान लेकरू असू द्या, तो शिकलेला असू द्या, तो वयोवृद्ध असू द्या किंवा अशिक्षित असू द्यात. खूप वेळेला जनावरांकडून सुद्धा परमेश्वर शिकवतो, निसर्गामधून शिकवतो, लहान तानेल्या बाळाकडून सुद्धा तो शिकवतो. परमेश्वराची काम करण्याची रचना मित्रांनो खूप वेगळी आहे. आपण त्याला 4 चौकटीमध्ये किंवा शिक्षणाच्या तत्वामध्ये नाही ठेवू शकत. आमेन. सगळे सहमत आहेत याच्याशी? याच्यामध्ये 3 मुद्दे आपण काल बघितले जे आपल्याला खूप सारी सुंदर अशी शिकवण देऊन गेलेत. पहिला मुद्दा कोणी वाचेल? थोडक्यात आपण बघणार आहोत स्क्रीनवरचा पहिला मुद्दा. पेरणी करणाऱ्या संबंध दाखल्यात ख्रिस्ताने दाखवून दिले आहे की भूमीच्या दर्जानुसार पेरणीचे वेगवेगळे परिणाम कसे दिसून येतात. प्रत्येक बाबतीत पेरणारा व बीज तेच आहेत. अशा प्रकारे त्याने दाखवून दिले आहे की जर देवाच्या वचनाची आपल्याला अंतःकरणात व जीवनात कार्यसिद्धी झाली नाही तर त्याचे कारण आपल्यामध्येच आढळते. येस, म्हणजे जेव्हा आपण पुष्कळ वेळेला देवामध्ये वाढण्याचा प्रयत्न करत आहोत, चर्चला जात आहोत, बायबल वाचत आहोत, रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना करतोय, रोज वचन वाचतोय, परंतु पाहिजेल असं फळ आपल्यामधून निघतच नाही. खूप लोक बायबल वाचल्यानंतर किंवा प्रार्थना केल्यानंतर इतके डेंजरस वागतात. तर हा जो पहिला मुद्दा आहे जो आपण आता वाचला की तो असं सांगतोय की आपण खूप वेळेला प्रार्थना करतोय, बायबल स्टडी करतोय, पण पाहिजेल असं फळ आपल्यामधून निघतच नाहीये. आपण प्रभूला प्रार्थना करत आहोत की देवा माझ्या जीवनामध्ये परिवर्तन यायला हवंय, माझं जीवन मी तुझ्या हातात समर्पित करायला बघत आहे. पण होतंय काय की प्रार्थना करून उठलो की आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते, आपण वेगळंच वागायला लागतो, देवाच्या वचनाच्या विपरीतच वागायला लागतो. हे असं का होतंय याचा पाठपुरावा आपण स्वतःच घ्यायला पाहिजे की नेमकं मी कुठे चुकतोय, माझ्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, हे आपण स्वतः जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मुद्दा आपल्याला हे सांगतो, पेरणी करणाऱ्याचा संबंध दाखल्यात ख्रिस्ताने दाखवून दिला आहे की भूमीच्या दर्जानुसार पेरणीचे वेगवेगळे परिणाम कसे दिसून येतात. म्हणजे भूमी ही वेगवेगळ्या प्रकारची असते, माती वेगवेगळ्या प्रकारची असते, परंतु त्या मातीच्या दर्जानुसार त्या शेतकऱ्याला ते पीक घ्यावं लागतं आणि त्याच्यानुसार त्या पिकामधून त्याला चांगलं उत्पन्न मिळतं. त्याच्यासाठी त्याला त्याची मशागत करावी लागते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक बाबतीत पेरणारा व बीज हे तेच आहेत. तेच म्हणजे काय की पेरणारा पण प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि बी पण स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. समजले सगळ्यांना? हे लक्षात ठेवा. ओके, पुढे मुद्दा आपल्याला हे सांगतो की अशा प्रकारे त्याने दाखवून दिले आहे की जर देवाच्या वचनाची आपल्या अंतःकरणात व जीवनात कार्यसिद्धी झाली नाही तर त्याचे कारण आपल्या मध्येच आढळून आपल्याला येईल. कुठे आपण चुकत आहोत हे आपल्याला बरोबर समजेल, पण कधी जेव्हा आपण वचनाचा अभ्यास करेल, त्याच्याबद्दल विचार करेल. मित्रांनो, मी खूप वेळेला बघितलं, मी खूप चर्चेसमध्ये गेलोय, खूप लोकांचे संदेश ऐकलेत, खूप लोक इन्करेजमेंट इतकी चांगले देतात, जे ते इन्करेजमेंट खूप देतात, आपल्याला खूप चांगलं पण वाटतं ते इन्करेजमेंट ऐकायला. काही काही लोक अभिषेकाबद्दल बोलतात, काही काही लोक अन्य भाषेबद्दल बोलतात की ते तुम्हाला आलेच पाहिजे, असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे, देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरून येतोय, नाचा, देवाची स्तुती आराधना करा. हे सगळं बोललं जातं, सगळं ऐकलं जातं,
पण जेव्हा चर्चमधून ती लोक बाहेर येतात तर तेव्हा त्यांच्यामधून साजेल असं फळच मिळत नाही. नुसतं हिरवगारपणा दिसतो, नुसतंच वरपांगीपणा दिसतो, परंतु ख्रिस्ताचं फळ त्यांच्यामध्ये दिसतच नाही. मित्रांनो, अशा गोष्टीला ते फक्त वरपांगी धार्मिकपणाच म्हटलं जातं. खूप लोक मी बघितलेत की तरुण मुलं जेव्हा वर्शिप करायला ते स्टेजवर येतात किंवा चर्चमध्ये पुढाकार घेऊन ते जेव्हा खूप चांगल्यारीत्या गाणं गातात, वाद्य वाजवतात, परंतु जेव्हा ते स्टेजच्या खाली उतरतात तेव्हा ते कुठे आढळतात माहिती? चर्चच्या बाहेर. बायबल स्टडीची जेव्हा वेळ येते, जेव्हा देवाचं वचन ऐकण्याची वेळ येते, बायबल वाचण्याची वेळ येते, तेव्हा ते तिथं दिसत नाहीत. त्यांना फक्त काय आवडतं की झगमगाट पाहिजे, लोकांनी विचारलं पाहिजे, लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे, याच्यातच त्यांना रस असतो. पण देवाचं वचन अंतःकरण कसं पिळवटून काढतंय, पश्चातापाला प्रवृत्त करत आहे का? जेव्हा आपण वचन ऐकतोय, वाचतोय, तेव्हा माझं अंतःकरण पश्चातापाकडे वळतंय का? माझ्या अंतःकरणामध्ये काहीतरी असं होतंय का? बदल घडून येतोय का? याचं परीक्षण आपण स्वतः केलं पाहिजे. कारण प्रभू येशू असा परमेश्वर आहे जो बळजबरीने काम करत नाही, जो तुमची इच्छा विचारतो. आमेन. समजले सगळ्यांना? दुसरा मुद्दा आपण वाचूया. परंतु हा परिणाम आपल्या नियंत्रणाच्या बाहेर नाही. खरे आहे की आपण आपल्यात बदल घडवून आणू शकत नाही, परंतु इच्छाशक्ती व निर्णय स्वातंत्र्य आपले आहे व आपण काय घडवायचे हे ठरवणे आपल्यावरच अवलंबून असते. येस मित्रांनो, हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे जो आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. पुष्कळ वेळेला असं होतं की आपण आपल्या पापामध्ये इतकी गुरफटून जातो, इतके मुळावलेलं असतं ना ते पाप. आपण ख्रिस्ती विश्वासात वाढतोय खरं, पण त्या पापाला तितकंच आपण बिलगून असतो. आणि असं आपण ग्राह्य धरतो की बाबा ठीक आहे, हे माझं पाप आहे ना, हे सोडून वेगळं काहीतरी करू, वेगळं काय प्रार्थना करू, सगळं काही करू, पण हे पाप मात्र माझ्याकडेच राहू द्या. माझं मिसरी घासणं माझ्याकडेच राहू द्या, माझं तंबाखू लावणं माझ्याकडेच राहू द्या, सिगरेट पिणं माझ्याकडेच राहू द्या. हां, पण मी चर्चला जाईल, मी प्रार्थना करेल, मी बायबल वाचेल, पण हे काय मी सोडणार नाही. चाड्या लावणं मी सोडणार नाही. मी प्रार्थना करेल पण चाड्या लावत बसेल. मित्रांनो, ह्या दोन्ही गोष्टी सोबत नाही चालू शकत. माझी इच्छा पाहिजे की मला त्या व्यसनापासून, त्या चाहडी लावण्यापासून, वाईट गोष्टीपासून, देवाच्या विपरीत ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून मला बाहेर निघायचंय. मला स्वतःला त्याच्यामधून बाहेर निघायचंय. तेव्हाच ते होऊ शकतं. आपली स्वतःची इच्छा महत्वाची. जेव्हा 38 वर्ष दुखणे करायला प्रभू येशू ख्रिस्त भेटतो तेव्हा तो त्याला काय विचारतो? कुणाला माहितीये? वचन सांगतो. येस ज्योती आंटी, थँक्यू सो मच. तुझी इच्छा आहे का? तुला बरं होण्याची इच्छा आहे का? मित्रांनो, तोच परमेश्वर आज तुम्हाला आणि मला विचारतोय, बोलावतोय, काय तुला त्या पापापासून बाहेर निघण्याची इच्छा आहे का? तेव्हाच ते होऊ शकतं. आणि याच्यासाठी लागणारी सगळी मशागत प्रभू येशू करायला तयार आहे. प्रभू येशू तुमच्या जीवनातून धोंडे उचलून फेकायला तयार आहे, तुमच्या जीवनातून काटे कुसळे उचलून फेकायला तयार आहे. पण तुम्ही मशागत करायला त्याच्या हवाली तुमची जमीन, तुमचं अंतःकरण, तुमचं जीवन द्यायला तयार आहात का? हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा आपल्याला सांगतो, रस्त्याच्या कडेवरील, खडकाळीवरील व काट्यातील श्रोत्यांना तसेच राहण्याची गरज नाहीये. आपण जर त्या बियामध्ये आहोत, जे रस्त्यावर पडलेला आहे किंवा खडकाळीवर पडलेला आहे किंवा संसाराच्या काळजी चिंता जे काटेकुसळ्यामध्ये वाढते त्याच्यामध्ये जर फसलेला असू, तर आपल्याला कायमस्वरूपी त्याच्यातच नाही राहायचं. प्रभू येशू त्याच्यामधून आपल्याला काढून घेऊन आपल्याला सुपीक जमिनीत बसवायला कधीही तयार आहे. आपण स्वतः तयार पाहिजे की प्रभू मला सुपीक जमिनीत पडायचंय, मलाही फळ द्यायचंय, मलाही तुझ्या पवित्रतेमध्ये चालायचंय. तेव्हा तो आपल्या भूमीची मशागत करू शकेल. आमेन. देवाचा पवित्र आत्मा माणसांना जगी गोष्टींच्या मंत्रमुग्धतेतून बाहेर काढायला व त्यांच्या मनात अविनाशी संपत्तीकरिता इच्छा उत्पन्न करायला नित्य झटत असतो. देवाचा पवित्र आत्मा आपल्या हृदयाशी नेहमी बोलत राहतो की तुला काय काय गोष्ट पाहिजे, तुझ्या जीवनामध्ये काय गोष्ट चुकायला लागली, तुला कुठल्या खताची गरज आहे, तुझं जीवन कसं झालेलं आहे, कसं अस्ताव्यस्त झालेलं आहे, कसं खडकाळीने भरलेलं झालेलं आहे, हे सतत पवित्र आत्मा आपल्याला सांगत राहतो. देवाचा आत्मा सांगत राहतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगत राहतो. पण जोपर्यंत आपण स्वतः ओळखायला तयार नाही, त्या आवाजाकडे लक्ष द्यायला तयार नाही, तोपर्यंत बदल नाही घडून शकत. त्या
पवित्र आत्म्याच्या आवाजाला आपण प्रतिसाद देणं गरजेचं आहे, तेव्हाच ती गोष्ट होऊ शकते. मित्रांनो, हा आवाज खूप बारीक ऐकायला येतो, पण या जगाच्या धामधुमीमुळे, जगाच्या गुरफटलेल्या गोष्टीमुळे आपण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून टाकतो. तुम्हाला माहीत असेल की पुष्कळ वेळेला जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला बसता आणि प्रार्थना करून बायबल ओपन करता, पुष्कळ वेळेला वचन आपल्याला जे पाहिजे तेच मिळतं, जे आपल्या जीवनामधल्या समस्या असतात, प्रभू येशू त्याबद्दलच बरोबर आपल्याला ते वचन दाखवून देतो. पण होते काय की आपण ते वचन सोडून दुसरं वचन पालटायला बघतो आणि आपल्या पद्धतीनुसार आपण बायबल वाचतो की बाबा ठीक आहे, आज स्तोत्रसहिता वाचू, आज हे वचन निघलं ना, चांगलं वचन कुठलं तरी वाचू. पण जेव्हा कुठे आपल्या पापांच्या दुर्गुणांचं काढण्याचं जे वचन असतं, पाप दाखवण्याचं जे वचन असतं, ते आपण टाळून देतो. असं करू नका मित्रांनो. जेव्हा देवाचं वचन बोलतंय ना, तेव्हा समजून जा की पवित्र आत्मा कुठेतरी तुमच्या अंतःकरणामध्ये, देवाचा आत्मा तुमच्या अंतःकरणाशी बोलून ते पाप काढून टाकायला, ती मशागत करायला तयार आहे. त्याला जेव्हा जितका तुम्ही रिस्पॉन्स देताल ना, तितकी तुमची जमीन सुपीक होत राहील आणि ते देवाचं वचन तुमच्यामध्ये कार्य करायला, फळ द्यायला तितकंच तयार होईल. आमेन. पण त्याच्या विरुद्ध जितका आपण त्या आवाजाला दाबत राहू ना, पवित्र आत्म्यास विरोध करण्याने माणसे देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करत राहतात किंवा त्याकडे कानाडोळा करत राहतात. हे वचन माझ्यासाठी नाही, दुसऱ्यासाठी आहे, ह्याचं काय करायचंय वचन, हे झाका आणि दुसरं काहीतरी उघडा. असं करून आपण त्या पवित्र आत्म्याला विझवून टाकतो आणि म्हणून ते आपल्या जीवनामध्ये फळदायी होत नाही. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण मोबाईलमध्ये गुरफटून राहतो. मॅसेज ऐकत असताना किंवा बायबल स्टडी चालू असतानाच व्हॉट्सअपचा कुठला तरी मॅसेज येतो, नोटिफिकेशन येतं आणि मोबाईल ऐकत तर, संदेश ऐकत तर आहोत, स्टडी ऐकत आहोत, परंतु आपण त्याचबरोबर दुसरे संदेश पण ऐकतोय, गेम पण खेळतोय, इकडं तिकडं पण बघतोय. त्याच्यामुळे देवाच्या आत्म्याचा पाहिजे तसा प्रभाव आपल्यावर बिलकुल पडत नाही. मग कशी सुपीक जमीन आपली होणार मित्रांनो? कसं आपलं जीवन फळदायी होईल? कसं आपल्या जीवनातून पीक बाहेर पडेल? नाही होणार मित्रांनो. आणि हेच वचन किंवा हाच जो मुद्दा आहे, तो आपल्या घरामध्ये सुद्धा लागू पडतो. आपल्या घरामध्ये सुद्धा ती मशागत करण्याची गरज आहे. पुढचा मुद्दा आपल्याला हे सांगतो, चांगल्या बीने मूळ न धरण्यास व त्यांच्या विकासास अटकाव करणाऱ्या वाईट गोष्टींची वाढ होऊ देण्यास त्यांचे हृदय कठीण करण्याचे कारणीभूत असते. का कारणीभूत होतं? कारण आपणच त्या वचनाला दुर्लक्ष करतोय किंवा त्या संदेशाकडे दुर्लक्ष करतोय. पुढे मुद्दा हे सांगतो, त्याकरिता ते स्वतःच जबाबदार असतात. आपण प्रत्येक जण जबाबदार असतो. असं नाही की कोणीतरी येऊन आपल्याला अडवतंय, असं नाही मित्रांनो. बऱ्याच वेळेला आपण कारण सांगतो की माझ्या घरामध्ये हे प्रॉब्लेम आहेत, मला बायबल वाचायला वेळ मिळत नाही, माझ्या कामामुळे मला वेळ मिळत नाही, माझे लेकरं खूप कालवा करतात, अमुकच गोष्टी होतात, तमुकच गोष्टी होतात. नाही मित्रांनो, हे आपल्यावर अवलंबून असतं. डिस्टर्बन्स येणार, सैतान कुठल्या ना कुठल्या प्रकारे अटकाव घालणार, परंतु त्या गोष्टीला बाजूला सारून पटकन आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. पण होतंय काय की सैतानाने कुठे अटकाव आणला तर आपण त्याच्याकडेच लगेच लक्ष देतो आणि देवाचं वचन बाजूला सारून टाकतो. मित्रांनो, जेव्हा कधी समजते ना तुम्हाला की हे सैतानी गोष्ट आहे जी मला देवाच्या वचनातून बाहेर काढत आहे, तर पटकन ती बाजूला सारा आणि लगेच देवाच्या वचनाकडे पुन्हा लक्ष द्यायचा प्रयत्न करा. देव तुम्हाला नक्की त्याला विजयशाली होण्यास तुम्हाला मदत करेल. आमेन. समजलेत हे तिन्ही मुद्दे सगळ्यांना? आमेन. ओके, पुढे आपण बघूयात. कोणी वाचेल स्क्रीनवरचा पहिला मुद्दा? हृदय रूपी बागेची जोपासना केली पाहिजे. पापाकरता अंतःकरणात खोलवर पश्चाताप करून भूमीची मशागत केली पाहिजे. विषारी सैतानी रोपटी मुळापासून उखडून टाकली गेली पाहिजे. काट्यांनी व्यापलेली जमीन उद्योगी परिश्रमांनीच परत शेतीच्या लायकीची बनवता येणे शक्य असते. त्याच प्रकारे नैसर्गिक हृदयाचे
वाईट कल येशूच्या नावात व येशूच्या शक्ती सामर्थ्यात कळकळीचे प्रयास घेऊन काढून टाकता येतात. एमेन एमेन. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये होतंय काय माहिती आहे, आपण जे पाप आहे, जे काटेकुसळ्याप्रमाणे वाढतंय ना, तर ते आपण मुळासकट नाही कापत आहे. आपण फक्त वरवरूनच त्याची खुरपणी करतोय आणि मुळासकट न काढल्यामुळे ते पाप परत वाढतंय. समजते मित्रांनो, आपण फक्त वरवरून पश्चाताप करतोय, पण अंतःकरणाने पश्चाताप करणं, भग्न हृदयाने पश्चाताप करणं, त्या पापाची किळस वाटणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत त्या पापाचा दुर्गुण आपल्याला कळत नाही तोपर्यंत कसं काय त्याच्यातून आपण बाहेर निघणार. आणि हे करण्यासाठी, ते पाप मुळापासून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तो त्याचं प्रेम आपल्याला सतत दाखवत राहतो. आणि जितकं त्याच्या प्रेमाला आपण प्रतिसाद देऊ, आपल्याला तितकी मदत होईल ते पाप मुळापासून काढून टाकायला. हृदयरूपी बागेची जोपासना केली पाहिजे. आपल्या हृदयात काय वाढतंय याकडे लक्ष द्या. खूप वेळेला आपण याच्याबद्दल विचार करत नाही, आपण तडजोड खूप करतो की ठीक आहे, हे पाप आत्ता करू, नंतर राहू द्या, नंतर प्रार्थना करू, नंतर आपण पश्चाताप करू. पण त्या पापाला आपण इतकं खाणं पिणं चारत राहतो आणि ते पाप वाढत वाढत आपल्याला देवाच्या वचनापासून बाजूला नेतं, प्रार्थनेपासून बाजूला नेतं आणि ते पाप एकदम मूळ धरायला लागतं. आणि मग किती जरी देवाचं वचन कोणी सांगायचा प्रयत्न केला, पण त्या मनाच्या कठीणपणामुळे ते वचन जसं पाहिजे तसं हृदयामध्ये पेरलंच जात नाही. पुढे मुद्दा हे सांगतो आपल्याला, पापाकरिता अंतःकरणात खोलवर पश्चाताप करून भूमीची मशागत केली पाहिजे. समजतंय? आपल्या भूमीची मशागत आपण कशी केली पाहिजे, तर हृदयात खोलवर पश्चाताप होणं म्हणजे त्या भूमीची मशागत करणं आहे. समजले मित्रांनो सगळ्यांना? विषारी सैतानी रोपटी मुळापासून उखडून टाकली गेली पाहिजेत. तुम्हीच स्वतः विचार करा मित्रांनो, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कुठलं असं विषारी रोपट आहे जे देवाला नकोय. कुठली अशी गोष्ट आहे जी विषारी रोपट्याप्रमाणे तुमच्या जीवनात वाढते, जी देवाची वाढ खुंटून टाकून, वचनामधली वाढ खुंटून टाकून तुम्हाला नको त्या गोष्टीमध्ये भरकटून टाकते. पुढे मुद्दा हे सांगतो आपल्याला, काट्यांनी व्यापलेली जमीन उद्योगी परिश्रमांनीच परत शेतीच्या लायकीची बनवता येणे शक्य असते. जरी ती भूमी काटेकुसळ्यांनी भरलेली असली, दगडधोंड्यांनी भरलेली असली, तरी त्या भूमीमध्ये खत पाणी येऊ शकतं. हा निसर्गाचा चमत्कार आहे मित्रांनो. ती जमीन किती जरी खडकाळा असलेली आपल्याला दिसली, तरी त्या जमिनीमध्ये मशागत करून ते सगळं चांगलं पीक उगवता येऊ शकतं. लोक वाळवंटात सुद्धा शेती करतात. कधी पाहिलं तुम्ही मित्रांनो? राजस्थानमध्ये, दुबईमध्ये सुद्धा, दुबईच्या वाळवंटात, सहारा वाळवंटात सुद्धा लोक शेती करतात. कधी पाहिलंय तुम्ही? टीव्ही मध्ये, न्यूज मध्ये कुठे ना कुठेतरी पाहिलं असेल. म्हणजेच मित्रांनो, जरी तुम्हाला वाटत असलं की अरे कसं माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल, माझं पाप माझ्या जीवनातून निघूनच जात नाही, मित्रांनो ते निघून जाऊ शकतं. फक्त एकदा त्याच्या प्रेमाला रिस्पॉन्स देऊन बघा. प्रभू येशू ख्रिस्ताला बोला की प्रभू मला या पापातून बाहेर निघायचंय, मला या घाणेरड्या जीवनातून बाहेर निघायचंय, मला नीतिमत्तेमध्ये वाढायचंय, तुझ्या वचनामध्ये वाढायचंय. मग बघा मित्रांनो, देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कसा कार्य करतो. आपलं हृदय तो छिन्न भिन्न करायला, आपल्याला पापाची किळसवाणपणा तो दाखवून देतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः दाखवून देतो ती गोष्ट आपल्याला. आणि मग आपल्याला कळतं की माझं जीवन प्रभू येशूसाठी किती मौल्यवान आहे. मग ते पाप आपल्याला हळूहळू किळसवाणं वाटायला लागतं. जे आपले जुने भाऊ बहीण आहेत त्यांनी ही गोष्ट शिकलेली आहेत की नवीन जन्माचा प्रवास कसा असतो. वचन आपल्याला सांगते की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाहीये. पण मित्रांनो, हा नवीन जन्माचा प्रवास नेमका होतो तरी कसा हे आपण पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं, बारकाईने बघितलंय. तोच मुद्दा इथे आहे. नव्याने जन्मल्या वाचून आपली पेरणी किंवा आपली मशागत नीट होऊच शकत नाही. आपल्याला नवीन जमीन बनलीच पाहिजे, त्याला मशागत केलीच पाहिजे. तोच आहे नवीन जन्म.
आणि जेव्हा आपला नवीन जन्म होतो तेव्हा देवाचं बी पेरलं जाऊन ते सुपीक जमिनीत पडतं आणि त्याच्यामधून चांगलं बी उत्पन्न होतं किंवा चांगलं रोपटी येतात, चांगलं खत पाणी येतं आणि त्याद्वारे आपलं शेत हिरवगार होऊन त्यातून चांगलं पीक येतं. आमेन. चांगलं पीक येणं म्हणजे काय मित्रांनो? देवाचं चरित्र, देवाचा स्वभाव, वचनाची फळं त्याच्यामध्ये दिसायला लागतात. ओके, पुढे मुद्दा हे सांगतो आपल्याला, त्याच प्रकारे नैसर्गिक हृदयाचे वाईट कल येशूच्या नावात व येशूच्या सामर्थ्यात कळकळीचे प्रयास घेऊन काढून टाकता येतात. म्हणजे मित्रांनो इथे मुद्दा आपल्याला हे सांगतो की आपला जो कल आहे ना पापाकडे खूप आहे. आपल्याला सहजरित्या कोणी सांगितलं की ही गोष्ट तू कर, जे आपल्याला आवडते आपण सहजरित्या करतो. आता कित्येक वेळेला आपल्याला सांगितलं जातं की चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही, तेलकट पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही, मटन चिकन नेहमी खाणं ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. पण आपल्याला काय वाटतं की समोर एखाद्याने जर तंदुरी बिर्याणी बनवली, चिकन बिर्याणी बनवली, मटन मस्त मसाले लावून एकदम फ्राय करून त्याला चांगलं बनवलं तर आपलं मन राहत नाही. कारण का? आपलं जी बौद्धिक क्षमता आहे ना किंवा बौद्धिक कल जो आहे तो पापाकडे खूप आहे. जिथे आपल्याला जिभेची चटक पूर्वशी वाटते, आपलं मन सुद्धा तसंच आहे जे आपल्या पापाकडे खूप आकर्षिलं जातं, चटकन आकर्षिलं जातं. का? कारण आपण मुळातच पापी स्वभावाचे आहोत. जोपर्यंत तो पापी स्वभाव आपला काढून घेतला जात नाही तोपर्यंत ते सुपीक जमीन तयार होणार नाही. प्रभू येशू म्हणतो की मी तुम्हाला नवे हृदय देईल, मी तुमच्या अंतःकरणातून पाषाणमय हृदय काढून टाकेल आणि तुम्हाला मांसमय हृदय देईल. हे करणारा केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. मित्रांनो, आपल्या प्रयत्नांनी ही अजिबात होऊ शकत नाही. कदाचित तुम्हाला असं वाटेल की अरे नाही, मी करू शकतो, मी चांगला वागू शकतो, मी चांगली कर्म करू शकतो, माझ्याद्वारे सुद्धा काही ना काहीतरी गोष्टी चांगल्या होऊ शकतात. नाही मित्रांनो, आपण मानसिकरित्या शारीरिकरित्या पापाकडे इतका आपला कल आहे की काही जरी आपण बघितलं तर ते चटकन ते पाप आपल्या अंतःकरणामध्ये खोलवर रुजलं जातं. आमेन. मी बरोबर बोलतो मित्रांनो? आमेन. पण त्या पापाचा कल जर आपल्याला काढायचा आहे, जिथे आपला सतत पापाकडे कल जातोय, तो जर कल आपल्याला काढायचा आहे किंवा ते पापाचं आकर्षण आपल्या जीवनातून काढून टाकायचं आहे तर येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा मार्ग नाही. हे माझ्यासाठी तुमच्यासाठी पण लागू आहे, हे संपूर्ण जगासाठी लागू आहे. येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा मार्ग नाही मित्रांनो. कारण तोच एक असा आहे की जो पापाविषयी वैर आपल्या हृदयामध्ये उत्पन्न करतो आणि आपल्या ती पापाविषयी किळसवाणापणा तो उत्पन्न करून आपल्याला त्या पापामधून बाहेर काढतो. आणि मग पुन्हा जेव्हा कधी आपल्याला पाप करावंसं वाटतं ना तर त्या पापाची किळस वाटायला लागते की ते किती घाणेरडं आहे, किती वाईट गोष्ट आहे. आणि मग तिथून सुरुवात होते नवीन प्रवासाला, नवीन जन्माच्या प्रवासाला. आमेन. समजले सगळ्यांना मित्रांनो? आमेन. 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 दुसरा मुद्दा कोणी वाचेल? प्रभू आपल्या त्याच्या संदेशाद्वारे सूचना करतो की आपली पडीत जमीन नांगरा, काट्यामध्ये पेरू नका. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. यिर्मया 4:3, होशाय 10:12. आपल्याकरिता हे काम करण्याची त्याची इच्छा आहे व आपण त्याच्याशी सहकार्य करावे असे तो आपल्याला सांगतो. आमेन. आमेन. मित्रांनो, देवाचं जे कार्य आहे ना ते हात मिळून केलं जातं, सहकार्याने केलं जातं, कोऑपरेशनने केलं जातं. देवाची इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंद असावा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा भरभराटी असावी, आपलं जीवन सुद्धा फलदायी व्हावं. आपण दुष्काळाला किंवा नकारात्मक गोष्टींना सामोरे जावं अशी देवाची बिलकुल इच्छा नाही आहे मित्रांनो. पण होतंय काय की आपण देवाच्या आशीर्वादाकडे किंवा त्याच्या वचनांकडे पाहिजे तसं लक्षच देत नाहीये. आपण फक्त आपला स्वार्थ साधून घेतोय. ही बायबल स्टडी सुद्धा अटेंड करताना माफ करा, खूप जणांचा उद्देश असा असतो की बाबा माझ्या जीवनात काहीतरी चमत्कार घडेल. देवाला जाणून घेण्याच्या इच्छेशी काही संबंध नसतो.
बाबा बायबल स्टडी ऐकली तर माझ्या कानावर चांगले शब्द पडतील आणि मग माझ्या जीवनात चमत्कार घडेल, मग मला पैसा येईल, माझी वृद्धी होईल. ह्याच गोष्टीची अपेक्षा खूप असते काही लोकांना. देवाला जाणून घेण्याचा उद्देश तो बाजूला राहिला. जो माझा तारणार आहे, जो माझ्यावर प्रेम करतोय, त्याला मला ओळखायचंय, त्याच्यावर मला प्रेम करायचंय, हा उद्देश बाजूला राहतो आणि फक्त स्वार्थ बघतात की कसं माझं जीवन फलदायी होईल, कसा मला पैसा येईल, कशी माझी वृद्धी होईल, कसा मला कुठून माझा नफा होईल, याच्याकडेच आपलं खूप लक्ष असतं. मित्रांनो, असं जर आपल्या मनामध्ये असेल तर देवाला क्षमा मागा, कारण त्याचं प्रेम इतकं सुंदर आहे. मित्रांनो, जे कोणी त्याच्या प्रेमाला जाणून घेतो, त्याच्या प्रेमाला ओळखतो, त्याचं जीवन आनंददायी होतं. आणि हा जगातला केर कचरा, ज्याला आपण पैसा, लत्ता, बिझनेस, गाडी, बंगला, घोडा, हे सगळं ज्याला म्हणतोय ना, ते केर कचऱ्याप्रमाणे तुमच्या मागे धावत येईल. पण आधी त्याच्या प्रेमाचा तरी अनुभव घेऊन बघा, मग बघा जीवन किती फलदायी होईल. तुमची जमीन, तुमचं घरदार हिरवगार राहील. आल्या गेलेल्याला वैराण दिसणारं जे तुमचं घर आहे तेच एदेन बागेसारखं फुललेलं लोक बघतील. पण आधी त्याच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आमेन. 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 वचन आपल्याला सांगतं मित्रांनो, आपली पडीत जमीन नांगरा, काट्यांमध्ये पेरू नका. आपण काट्यांमध्ये पेरत आहोत का मित्रांनो? आपलं जीवन काटेकुसळांमध्ये वायाला चाललंय का? आपण काळजी चिंतांमध्ये, संसाराच्या फुशारकीमध्ये किंवा स्वतःच्या धार्मिकतेमध्येच वाढत आहोत का? स्वतःच्या फुशारकीमध्येच वाढत आहोत का? माझ्याकडे जर शिक्षण आहे, पैसा आहे, तर त्या फुशारकीमध्ये मी स्वतःला वाढवतोय का? या गोष्टीकडे थोडं बारकाईने लक्ष द्या. याच गोष्टी आपल्याला देवामध्ये वाढण्यासाठी आडकाठी होऊन बसतील. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा. धार्मिकतेची पेरणी म्हणजे काय मित्रांनो? की देवाला सांगा की प्रभू, मला तुझी गरज आहे. मी स्वतः चांगला वागूच शकत नाही, तुझ्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. माझ्यामध्ये वाईट गोष्ट आहे आणि सतत मी वाईटच विचार करतोय. वाईट अंतकरणामधून माझ्या वाईट वासनांशिवाय दुसरं काहीच निघत नाही. म्हणून देवाला समर्पित व्हा. मग बघा आपण किती हर्षाची कापणी कराल ते. कारण भग्न आणि अनुतप्त हृदयांच्या सानिध्य वसणारा तो परमेश्वर आहे. आपल्याकरिता हे काम करण्याची त्याची इच्छा आहे. तो कापणी करेल. तो नको असलेल्या गोष्टी आपल्या जीवनातून तो काढून टाकेल. काटे, कुसळे हे सगळं तो काढून टाकायला तयार आहे. व आपण त्याच्याशी सहकार्य करावे असे तो आपल्याला सांगतो. मित्रांनो, काय तुम्ही देवाला हात द्यायला तयार आहात का? काय त्याला म्हणायला तयार आहात का की प्रभू, होय, माझं जीवन तुझं आहे, तुझंच आहे, तू मला तुझा म्हणून घे आणि माझ्या जीवनातून हे काटे कुसळे कायमचे काढून टाक. आमेन. 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 पुढचा मुद्दा आपण वाचूया. याच्यामध्ये पहिलं वाक्य कोणी वाचेल? फक्त खूप मोठा मुद्दा आहे, त्याच्यामुळे पहिलं वाक्य आपण वाचूया. बीजाची पेरणी करणाऱ्यांनी शुभ वर्तमान स्वीकारले जाण्याकरिता हृदयाची पूर्ण तयारी करण्याचे काम केले पाहिजे. येस, वाचा पुढे. ते देवाचे वचन गाजविण्याचे कार्य करणारे सेवक उपदेशांवर आवाजवी भर देतात, परंतु हृदयाशी खरोखरी जुळविण्याचे काम फारच थोडे केले जाते. येस येस, बसतंय. थँक्यू सो मच. मित्रांनो, हा एक मुद्दा आपल्या सगळ्यांसाठी खूप सुंदर गोष्ट सांगणार आहे. लक्ष द्या मित्रांनो. जर तुमचं लक्ष इकडं तिकडं विचलित असेल तर हा महत्त्वाचा मुद्दा आपण गमावून बसू. लक्षात घ्या की आपण जे तुम्ही देवाचं वचन ऐकताय, रोज बायबल स्टडी करताय, तुम्हाला इच्छा आहे देवाचं वचन सांगण्याची, आपल्या कुटुंबामध्ये सांगण्याची आणि कुटुंबाला देवाच्या वचनामध्ये वाढवण्याची जर तुमची इच्छा आहे, पण पाहिजे तशा गोष्टीच होत नाही. बी पेरण्याचं काम तुम्ही करताय, परंतु ते बी पाहिजे तसं वाढतच नाही. किंवा ती घरातली लोक म्हणा, तुमचे मित्र, तुमच्या शेजारचे लोक ते वचन ऐकायलाच तयार नाहीत किंवा तुमच्या जवळ सुद्धा यायला तयार नाहीयेत. मित्रांनो, हे का होतंय याच्याबद्दल आज प्रभू आपल्याला सांगणार आहे. बीजाची पेरणी करणाऱ्याचे शुभवर्तमान स्वीकारले जाण्याकरिता हृदयाची पूर्वतयारी करण्याचे काम केले पाहिजे. आपण स्वतः आधी ते वचन स्वीकारणं, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडणं, हे सगळ्यात पहिला टप्पा आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. संदेश देण्याच्या अगोदर तो संदेश जगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जो संदेश जगतो ना, त्याच्याच मुखातून जे संदेश निघतात ते इतरांचं जीवन परिवर्तित करतात. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताने मित्रांनो, तो आधी संदेश जगलाय. जो काही शब्द ते बोलला ना, तो स्वतः आधी जगला आणि मग त्याने ते लोकांना सांगितलंय. आमेन. आमेन. याचा अर्थ काय मित्रांनो, मी तुम्हाला बोलतोय, मी तुम्हाला संदेश देतोय, मी तुम्हाला बायबल स्टडी देतोय, पण माझं जीवन जर त्या संदेशासारखं नसेल तर माझं बोलणं फक्त पोकळ होईल. त्या बोलण्याला काहीही अर्थ राहत नाही. म्हणून ती लोक जी आहेत ना मित्रांनो, आपल्या घरातले असू द्यात, आपले मित्र असू द्यात, आपले कामावरचे सहकारी असू द्यात, ते आधी तुम्हाला आणि मला बघतात आणि मग ते ठरवतात की या व्यक्तीचं ऐकायचं की नाही ऐकायचं. नुसतं बडबड बडबड करत राहून ना, नको त्या वेळेला संदेश तिथं देत राहून, नको त्या वेळेला वचनं सांगून काही उपयोग होत नाही. ती लोक दुर्लक्षच करत राहतात. मला पूर्वी खूप सवय होती नाही का, प्रत्येक वेळेस जाऊन एक आवेश असायचा की नाही, अरे कळालं पाहिजे, माझ्या घरच्यांना कळालं पाहिजे, माझ्या मित्रांना कळालं पाहिजे, मी जाऊन त्यांना वचन सांगेल, त्यांना पश्चाताप त्यांनी केलंच पाहिजे. आणि इतकं आवेशाने जाऊन मी त्यांना सांगतो, अरे वचन असं सांगते, तुम्ही पाप करताय, तुम्हाला समजत नाही. ते माझ्या जवळ येण्याच्या ऐवजी मला बघितलं की लांबच पळून जायचे आणि मला समजतच नव्हतं की अरे असं का होतंय, असं नाही व्हायला पाहिजे. आणि मग जेव्हा देवाने माझ्या हृदयामध्ये काम केलं आणि या पुस्तकाचा त्यावेळेला मी अभ्यास केला आणि मग मला कळालं की अरे नाही, इथे माझं काहीतरी चुकतंय. त्यांना येशू माहीत नाही, माझ्या घरच्यांना येशू माहिती नाही, माझ्या मित्रांना येशू माहिती नाही, पण त्यांना मी माहिती आहे. तुम्ही माहीत आहात. त्यांच्यासाठी तुम्ही येशू आहात. विचार करा मित्रांनो की जेव्हा फारोकडे मोशेला पाठवायचं होतं तेव्हा परमेश्वर मोशेला काय म्हटलं माहिती आहे? कोणाला आठवतंय? कोणी सांगू शकतं मोशेला काय म्हटला परमेश्वर? तुझ्याद्वारे मी बोलेल. येस, तुझ्याद्वारे मी बोलेल. परंतु तो एक इतकी सुंदर गोष्ट बोलला परमेश्वर. आता हे वाक्य ऐकायला थोडं विचलित वाटतं, परंतु देवाला हे सांगायचंय की तो फारो त्याच्या पापीमय दृष्टीमुळे मला बघू शकत नाही, परंतु माझ्याद्वारे, माझ्या वचनांच्या द्वारे तो तुला बघेल आणि तो तुला बघतोय जणू काय तो देवालाच बघतोय असं मी करेल. मित्रांनो, जगासाठी तुम्ही येशू आहात. तुम्ही जसे वागता, जसे बोलता, ते तुमच्याद्वारे तुमच्या स्वर्गीय पित्याचा जयघोष करतात, त्याला गौरव देतात. पण जर माझं जीवन ख्रिस्तासारखं नसेल, माझं जीवन वचनासारखं नसेल तर काही उपयोग नाही. खूप लोक आहे ना, देवाचं वचन बोलतात पण त्यांच्या चेहऱ्यावर इतका अहंकार असतो, इतका ज्ञानाचा अहंकार असतो, ते वचन वाचण्याचा अहंकार असतो, त्यांना सांगायला जरी गेलं ना तरी ते हाताची घडी घालून ऐकत राहतात. बघू याला किती येतंय, मला शिकवतोय काय. पुष्कळ वेळेला देवाचं वचन घेऊन जेव्हा मी लोकांपुढे गेलो, हा देवाच्या चरित्राचा संदेश, परमेश्वर चांगला आहे हा सुंदरसा संदेश घेऊन जेव्हा मी कित्येक सेवकांकडे गेलो तर त्यांचं पहिलं उत्तर हेच असायचं की अरे हे आम्हाला माहिती आहे ब्रदर, वेगळं काहीतरी सांगा. पण बायबलमधल्या प्रत्येक घटनांनुसार जेव्हा मी त्यांना सांगितलं की ब्रदर तुम्ही ही घटना कशा प्रकारे बघता, कशा प्रकारे तुम्ही याचा अभ्यास करता, तेव्हा ते म्हटले की देवाने अशा प्रकारे यांचा नाश केला, तशा प्रकारे नाश केला, परमेश्वर नाश करणार आहे, परमेश्वर उद्ध्वस्त करणार आहे. पण जेव्हा मी वचन घेऊन प्रेमाने त्यांच्याकडे सांगायला गेलो ना मित्रांनो, त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे त्यांनी हाताची घडी घालून ते फक्त ऐकतच राहिले आणि फक्त मानच हलवत राहिले. पण अंतःकरणाच्या गर्विष्ठपणामुळे त्यांनी ते वचन स्वीकारलंच नाही. पण धन्य आहात तुम्ही लोक, खरंच तुम्ही इतके नम्र आहात, इतके प्रेमळ आहात की तुम्ही देवाच्या चरित्राचा संदेश स्वीकारलात. मित्रांनो, हे जे हिरे मोती आहेत ना, ते त्या लोकांपेक्षा देवाने तुमच्याकडे आणलेले आहेत. खूप सुंदर गोष्ट आहे मित्रांनो ही. आणि जेव्हा तुम्ही ते हिरे मोती वेचाल, तुमचं जीवन खूप आनंददायी होऊन जाईल. येशू ख्रिस्तासोबत सुद्धा तीच गोष्ट झाली. येशू ख्रिस्त मंदिरामध्ये त्या शास्त्री पुरुषांसमोर उपदेश देत होता, परंतु त्यांनी तो संदेश नाकारला. आणि मग येशू तिथून जाऊन जकातदार पापी लोकांमध्ये बसून तो शिकवू लागला. आमेन. तोच परमेश्वर आज तुमच्या आणि माझ्यामध्ये बसून आपल्या सगळ्यांना या गोष्टी शिकवत आहे. ही खूप सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. आमेन.
परंतु होतंय काय, इथं आपल्या जीवनामध्ये आपण लोकांना सांगायला जातोय, देवाचं वचन सांगायला जातोय, परंतु जसा परिणाम व्हायला पाहिजे तसं होतच नाही का? कारण आपल्याद्वारे चुकीचा ख्रिस्त सांगितला जातोय, गाजवला जातोय. देवाचे वचन गाजवण्याचे कार्य करणारे जे तुम्ही मी सेवक आहोत, उपदेशांवर अवाजवी भर देतात. अवाजवी भर देणं म्हणजे काय? आज मी सकाळीच खूप भाऊ बहिणींचं स्टेटस बघत होतो आणि ग्रुपवर सुद्धा मेसेज चेक करत होतो. मेसेज देताना तो सेवक इतका आरडाओरडा करून बोलत होता, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बोला, देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरते, स्तुती आराधना करा, हे करा, अमुक करा, तमुक करा, नाचा, गा, सगळं राहिलं. पण मी वाट बघत होतो की हा देवाचा सेवक वचन कधी सांगेल. वचन एकच सांगितलं आणि ते वचन बाजूला सारलं गेलं आणि मग अन्य भाषा, अभिषेक, नाच, गाणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. या सगळ्यांमध्ये देवाचं वचनच हारून गेलं. मित्रांनो, माफ करा, पण मी कोणाला जज नाही करत आहे, पण मी वचनाचा भुकेला होतो म्हणून मी हे तपासून बघितलं, पण मला तिथं वचन कुठेच ऐकायला मिळालं नाही. सहमत आहात भावनो बहिणीनो तुम्ही माझ्याशी? आमेन. येस. आमेन. म्हणून मित्रांनो, ह्या जगाची वचन तुम्ही ऐकताना ते वचन ते अवाजवीपणे नको त्या गोष्टीवर भर दिला जातोय का याकडे लक्ष द्या. मला कुठल्याही सेवकाचा त्यांना जज नाही करायचं मित्रांनो, पण जर तुमचं आणि माझं जर तिथं नुकसान होत असेल, आध्यात्मिक वाढच होत नसेल, वचनाचा पाहिजे तसा प्रकाशच जर माझ्या हृदयावर पडत नसेल, तर मित्रांनो ते ऐकून काहीही उपयोग नाहीये. अन्य भाषा, नाचगाणं, अभिषेक हे सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. प्रथम देवाच्या वचनाला प्राधान्य द्या मित्रांनो. देवाचं वचन खूप खोलरित्या तिथे शिकवलं जातंय का याकडे लक्ष द्या. अवाजवीपणे तिथे नको नको त्या गोष्टींवर भर दिला जातो, परंतु हृदयाशी खरोखर जुळण्याचे काम फारच थोडे केले जाते, खूप कमी केलं जातं. जेव्हा लोकांना विचारलं जातं की तुमचं हृदय पश्चातापाला वळलं जात आहे काय, त्या लोकांना असा प्रश्न विचारतच नाही कोणी. पश्चाताप व्हायला तुमचं हृदय तयार झालंय का, तुमच्या हृदयामध्ये उकळी फुटत आहे का, असं कोणीच विचारत नाही. लोकांना हेच विचारलं जातं की मी तुमच्याविषयी प्रॉफेसी करतोय, मला अमुक व्यक्ती दिसतोय, मला तमुक व्यक्ती दिसतोय, आणि हेच लोकांना बोलून नको नको त्या गोष्टीमध्ये भरकटवलं जातं. आणि लोकांना सांगितलं जातं मला तुमच्या मागे काहीतरी काळी सावली दिसतंय, तुमच्या कुटुंबाने ह्या अमुक केलंय, ह्यानी तसंच केलंय, त्यांनी तसंच केलंय. मित्रांनो, हे खोटे, मी स्पष्टपणे सांगतो, हे खोटे संदिष्टे आहेत जे कोणी तुम्हाला असं सांगते. ते देवाच्या वचनाकडे लक्ष द्या, तेच तुमच्या जीवनामध्ये खरा प्रकाश आणणार आहे, तुमच्या घरामध्ये तेच खरा पालट घडवून आणणार आहे. आमेन. म्हणून असल्या अवाजवी गोष्टींमध्ये आपलं लक्ष भरकटून जाऊ देऊ नका. आमेन. मित्रांनो, जेव्हा हे देवाचं कार्य तुम्ही आणि मी देखील करत आहोत ना, तेव्हा आपल्या घरामध्ये सुद्धा आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पुढे मुद्दा हे आपल्याला सांगतो की आपण आपलं हृदयाशी जुळलं जाणं खूप गरजेचं आहे. आपण जाऊन आपल्या घरच्यांना डायरेक्ट सांगतो, अरे पश्चाताप करतो, किती पाप करतोय, असं डायरेक्ट सांगू नका मित्रांनो. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्तेचा प्रकार हा अजिबात नाहीये. आमेन. सहमत आहात तुम्ही मित्रांनो माझ्याशी? मुद्दा आपल्याला हे सांगतोय की अगोदर ते हृदयाशी जुडलं जाऊ द्यात, त्याच्याशी बोला, त्याला वेळ द्या. त्या हृदयामध्ये काय अशा गोष्टी आहेत, काय ओझं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा, आणि त्या व्यक्तीशी मैत्री साधून, संधी साधून मग त्याच्याशी बोला. आपण काय करतोय, पहिलंच त्या व्यक्तीला जज करतो, पश्चाताप कर, पाप करतोय, हे करतोय, अमुक करतोय, त्याच्यामुळे तो व्यक्ती आपलं ऐकून घ्यायलाच तयार नसतो. आपल्या घरातले भाऊ बहीण, वडील, आपले आई, आपले भाऊ बहीण, आपले पती पत्नी हे ऐकायलाच तयार नसतात. का? कारण आपण चुकीचा ख्रिस्त त्यांना गाजवत आहोत. अगोदर प्रेम करा मित्रांनो, हृदयाशी जोडलं जाऊ द्यात, तेव्हाच ते खरं पीक आपल्या घरामध्ये येईल, आपल्या नात्यामध्ये येईल. विनाश गर्दीतील जीवांकरिता वैयक्तिकरित्या कष्ट करण्याची खूप गरज आहे. त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्याला त्याला वेळ द्या. बघा, तुम्ही जितका वेळ तुम्ही लोकांना देताल ना, जितकं त्यांचं ऐकताल ना, तितकं लोक तुम्हाला इतका सुंदररित्या रिस्पॉन्स देतील. अगोदर त्यांचं ऐकून तर घ्या.
खूप लोकांचं मी बघितलं मित्रांनो, ऐकून घेण्याची मनस्थितीच नसते. आधी माझं ऐका, तुमचं राहू द्या बाजूला, आधी माझं ऐका. नाही मित्रांनो, ऐका, आधी समोरच्याची भडास निघू द्या, समोरच्याला बोलू द्यात. त्यांना सुद्धा कोणीतरी माझं ऐकावं, कोणीतरी माझ्या हृदयातल्या गोष्टी ऐकावे ही खूप इच्छा असते. प्रभू येशू ख्रिस्ताची ही स्ट्रॅटर्जी आहे किंवा त्याचा तो स्वभाव आहे मित्रांनो. तो नेहमी लोकांच्या गोष्टी ऐकून खूप घ्यायचा आणि म्हणून लोक त्याचं ऐकायला तयार व्हायचे. जर तुम्हीच दुसऱ्यांचं ऐकायला तयार नाहीत ना, तर लोकही तुमचं ऐकायला तयार नसतील. आमेन. आपलाच मीपणा, आपलाच फुशारकी, माझ्याच गोष्टी पहिलं ऐका, मीच आधी बोलतो, हा देवाचा स्वभाव नाहीये. त्यांना वेळ द्या, त्यांची हितगुज साधा, त्यांच्या बोलण्याच्या चढ उतारावरून त्यांचं दुःख, त्यांचा त्रास समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही ख्रिस्ताची सेवा आहे मित्रांनो. पुलपीटवरूनच प्रत्येक वेळेस बोललं पाहिजे असं नाहीये. त्या आत्म्याला वैयक्तिकरित्या वेळ द्यायला शिका. ही देवाचं सेवा कार्य याच्यामध्ये मित्रांनो. देवाला हीच सेवा खूप आवडते. जेव्हा आपण वैयक्तिकरित्या त्या हरवलेल्या एका मेंढराचा शोध घेतो आणि 99 बाजूला सारून त्या एका व्यक्तीला वेळ द्यायला लागतो ना, ती देवाची सेवा आहे. आपल्याला असं वाटतं की मला स्टेजच मिळाला पाहिजे, मला अमुकच गोष्ट मिळाली पाहिजे, मला लोकांपुढे संदेश देता आला पाहिजे, मला बायबल घेऊन उभं राहायचं, मला अमुक बोलायचं तमुक बोलायचं. नाही मित्रांनो, हे फक्त काय म्हणतात त्याला, झगमगाट आहे. हा याच्यामध्ये देवाची सेवा नाहीये. खरी सेवा ही आहे की जेव्हा आपण ग्राउंड लेवलला येऊन प्रत्येक आत्म्याला ओळखतो, त्यांना वेळ देतो, त्यांच्याशी बोलतो, हे देवाला आवडतं. आमेन. ख्रिस्ता समान सहानुभूतीने आपण माणसांची वैयक्तिकरित्या त्यांची जवळीक साधली पाहिजे व सार्वकालिक जीवनाच्या महान गोष्टींच्या बाबतीत त्यांच्या मनात आवड उत्पन्न केली पाहिजे. लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे की खरंच तुमचा स्वभाव असा गोड काय आहे की तुम्ही जेव्हा पण बोलताना ते ऐकावं असं वाटतं. खूप लोकांच्या बाबतीत मी बघितलंय, ते जर बोलायला लागले ना, नको नको वाटतं. कारण जेव्हा ते बोलतात ना, नुसत्या कंप्लेंट घेऊन येतात की अरे ह्याचं असं तसं असं, ह्याच्या चहाड्या त्याच्या चहाड्या, याचे गॉसिप त्याचे गॉसिप, ह्याच गोष्टी त्यांच्या मनात असतात. शब्दातून सुद्धा हेच दिसतं. मित्रांनो, मी खरं सांगतो, मला या गोष्टीचा खूप कंटाळा येतो. काय माहिती का, पण मला ती गोष्ट नको वाटतात आणि अशा वेळेला त्या गोष्टीला रिस्पॉन्स पण देऊ नका. जर आपण रिस्पॉन्स द्यायला लागलो ना, तर आपण सुद्धा त्या चहाडखोरांसारखेच होतो. खूप स्पष्ट आहे मित्रांनो हे वचन, पण वैयक्तिकरित्या त्याच्याकडे लक्ष द्या. प्रत्येक आत्म्यामध्ये ख्रिस्ताचा जो गुण आहे तो कुठे ना कुठे तो ख्रिस्ताचं प्रतिरूप आहे मित्रांनो. आपण त्याला बोलून आपल्या ख्रिस्ताला सुद्धा खाली घालतोय. ख्रिस्ता समान सहानुभूतीने त्या व्यक्तीकडे बघा, वैयक्तिकरित्या त्याच्याकडे लक्ष द्या, त्या व्यक्तीला जाणून घ्या, तो त्या गोष्टीमध्ये त्या अडचणीमध्ये का चाललाय. वैयक्तिकरित्या बघा, तो चर्चला का येत नाहीये, तो बायबल स्टडीला का येत नाहीये. वेळोवेळी बघा, त्यांचा समाचार घ्या. कित्येक भाऊ बहीण आहेत मित्रांनो आपले या बायबल स्टडीला, जे येत होते, खूप लोक येत होते, पण अचानकपणे ते मागे राहिलेत. त्याचा आपण शोध घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांना विचारणं, वेळोवेळी जर साजेल तर एखादा मेसेज सोडणं की ब्रदर ताई तुम्ही कसे आहात, आम्हाला तुमची काळजी आहे, तुम्ही बायबल स्टडीला खूप दिवस झाले दिसला नाहीत, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. ही गोष्टी त्यांना जाणू द्यात, त्यांना समजू द्यात की तुम्हाला काळजी आहे त्यांची. आमेन. आपल्याला आपण काय करतोय ना, अरे मला काय करायचंय, ज्यांना यायचंय ते येतील, नाही यायचं नाही येतील, हा स्वार्थीपणा आहे मित्रांनो. आपण स्वर्गात एकटे जाणार नाहीये, कोणीही स्वर्गात एकटं जाणार नाहीये. प्रत्येकासोबत एक तरी आत्मा निश्चितच असणार आहे. कारण जो एकटा आहे तो स्वार्थी आहे, पण जो इतरांना सोबत घेण्याची इच्छा बाळगतो तो ख्रिस्ताची सेवा करतो. आमेन. सार्वकालिक जीवनाच्या महान गोष्टींच्या बाबतीत त्यांच्या मनात आवड उत्पन्न केली पाहिजे. समोरच्याला कळलं पाहिजे की अरे काहीतरी याच्यामध्ये विशेष आहे की मला ते जाणून घ्यायचं. याच्या चेहऱ्यावर एवढी टवटवी काय आहे, एवढं त्याचा शब्दामध्ये प्रेम का आहे, हे मला जाणून घ्यायचंय. आणि जेव्हा तुम्ही
अशा प्रकारे नातं उत्पन्न करताना लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील आणि मग तुम्हाला संधी मिळेल देवाची सुवार्ता सांगण्याची. आमेन. Amen. बळबळ कुणालाच देवाचं वचन सांगू नका. भर रस्त्यावर जाऊन नको त्या वेळेला ओरडू नका. खूप लोक ओरडतात असे रस्त्यावर जाऊन, पश्चाताप करा, तुम्ही पापी आहात, हे अमुक तमुक. पुढे मुद्दा हे सांगतो आपल्याला, त्यांचे हृदय नित्य वापरल्या जाणाऱ्या महामार्गासारखे कठीण असतील. म्हणजे लोकांचे हृदय किती जरी कठीण असेल ना, परंतु तुमच्या वागणुकीमुळे ते हृदय एकदम कोमल मुलायम होऊ शकतं. त्यांच्या पुढे उद्धारकास सादर करणे एक निरर्थक प्रयत्न भासू शकत असतील. म्हणजे खूप वेळेला असं वाटत असेल तुम्हाला की बाबा किती वेळेला ह्याला सांगतोय, देवाचं वचन सांगतोय, परंतु काय परिणामच दिसून येत नाहीये. मित्रांनो, जरा थांबा. अगोदर स्वतःला पारखून बघा की माझ्याद्वारे काय चुकीच्या गोष्टी याला सांगितल्या गेल्यात का. माझ्या कुटुंबामध्ये मी किती वेळा वचन सांगतोय, माझ्या बायकोला सांगतोय, माझ्या पत्नीला सांगतोय, माझ्या भावाला, मित्रांना, बहिणींना सांगतोय, पण त्यांच्यामध्ये परिणामच दिसून येत नाही. तर मित्रांनो, जरा थांबा, स्वतःला वेळ द्या. स्वतःमध्ये कुठल्या गोष्टी चुकत आहे त्या गोष्टीची, त्या हृदयाची मशागत करा आणि मग देवाला विचारा की प्रभू मी काय करू. आणि मग बघा परमेश्वर तुमच्याद्वारे कसं कार्य करायला लागेल. आमेन. Amen. Amen. माझा विश्वास आहे मित्रांनो की हे 3 मुद्दे तुम्हाला समजलेले आहेत, तुमच्या लक्षात आलेले आहेत आणि तुमच्या मनामध्ये खोलवर गेलेले आहेत. जर मित्रांनो कुठे तुम्हाला असं वाटलं असेल की हे काहीतरी वेगळंच बोलत आहेत, मला हे काय आवडलं नाही. मित्रांनो, मी मनुष्य आहे, मी चुकू शकतो, पण देवाचं वचन जे सांगते ना ते स्वीकारा. आमेन. Amen. आमेन. देवाला प्रार्थना करा Amen. Amen. जे काही वचन येत आहे ते माझ्यासाठी आहे का. जर ते आहे तर निश्चितपणे स्वीकारा. कारण आज जर परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे तर आपलं हृदय कठीण करू नका. आमेन. Amen. आपण प्रार्थना करणार आहोत मित्रांनो. Amen. पवित्र दयाळू देवा, या वेळेला आम्ही सर्वजण पित्या तुम्हाला धन्यवाद देतो. ज्या महान वचनांच्या द्वारे आज तुम्ही आमची भेट घेतली आणि आज आम्हाला कळालंय प्रभू की आम्ही कुठे चुकत आहोत. आमच्या जीवनामध्ये कुठे आम्हाला मशागत करण्याची गरज आहे, कुठे आम्हाला खुरपणं करण्याची गरज आहे, कुठे वाढण्याची गरज आहे, कुठल्या गोष्टी मुळासकट काढून टाकण्याची गरज आहे. आज प्रभू तुम्ही आम्हाला दाखवून दिलंय. जर चुकीच्या प्रकारे आम्ही ख्रिस्त गाजवला गेला असेल तर पित्या आम्हाला क्षमा करा. आणि आजपासून आम्ही निश्चितपणे प्रभू आमच्या कुटुंबामध्ये कापणी करू, पेरणी करू, खत पाणी घालू आणि कशाही प्रकारे त्यांच्यासाठी प्रार्थना करून, त्यांना योग्य वेळी खत पाणी घालून, देवाचं वचन त्यांना सांगून, त्यांच्याशी हितगुज साधून, त्यांच्याशी वैयक्तिकरित्या बोलून, त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी बोलू आणि त्यांना ख्रिस्त दाखवू. असं पित्या तुमच्याकडून आमच्या जीवनामध्ये होऊ द्या. प्रभू परमेश्वरा, यावेळेला आम्ही ग्रुपमधल्या प्रत्येक भाऊ बहिणीसाठी मागतो. प्रभू येशू, जे कोणी प्रार्थना करत आहे यावेळेला त्यांची गरज जाणून पित्या त्यांना आशीर्वाद द्या. जे कोणी पश्चाताप करतंय, की ज्यांना खरंच असं वाटतंय की मी चुकीचा ख्रिस्त आत्तापर्यंत माझ्या कुटुंबाला सांगितला गेला, माझ्या मित्रांना सांगितला गेला, प्रभू परमेश्वरा त्यांच्या हृदयाला आज प्रभू येशू तू स्पर्श कर आणि त्यांचं हृदय तू बदलून टाक. प्रभू राजा, आम्हा प्रत्येकाचं हृदय बदल, की जेणेकरून आम्ही आमच्या कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये, आमच्या कामातील सर्व सहकाऱ्यांमध्ये योग्य ख्रिस्त सांगितला जावा, योग्य ख्रिस्त दाखवला जावा. एवढंच काय ते आमच्याकडून होऊ देत. सर्व गोष्टींसाठी पित्या तुम्हाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, आमच्यामध्ये ज्या एकदम तातडीच्या ज्या विनंत्या असतील प्रभू परमेश्वरा, त्या भाऊ बहिणींना आशीर्वादित करा. जे कोणी यावेळेला प्रार्थना करत आहे त्यांच्या भावंडांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, देवप्पा आज तुमच्या आशीर्वादाचा वर्षाव त्यांच्यावर होऊ द्यात. या ग्रुपला तुम्ही पित्या सांभाळत आहात, येशू ख्रिस्ताच्या नावात सांभाळत आहात आणि रोज काहीतरी नवीन तुमची लेकरं पित्या शिकत आहेत. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तू एकमात्र असा आहेस जो आमचं हृदय बदलतो, आमच्या जीवनामध्ये नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो आणि एक सुपीक जमीन तयार करतो. तो केवळ आणि केवळ प्रभू येशू तूच आहेस. म्हणून आम्ही आमचं जीवन, आम्ही आमची जमीन, आम्ही आमचं हृदय तुझ्या हातात समर्पित करत आहोत. तूच खुरपणी कर, तूच मशागत कर आणि आम्हाला तुझ्यासारखं बनव प्रभू येशू.
जेणेकरून जेव्हा तू बी पेरशील तेव्हा त्याच्यामधून असंख्य फळं येतील, चांगलं पीक येईल, 10 पट 100 पट कितीतरी पटीने देवबापा ते लोकांना पीक मिळेल आणि लोकांना अन्न मिळून आमच्याद्वारे लोकांचं जीवन बदललं जावं असं तू कर. इथून पुढची वेळ पित्या तुमच्या हातात देऊन ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका बाप्पा. आमेन आमेन.